सध्या उन्हाळा अतितीव्र आहे. तापमान रोज नवनवे रेकॉर्ड करताना आपल्याला दिसून येतंय आणि अशामध्ये उन्हाळी पिकं जगवणं हे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं आहे. तापमान बघितलं जर का आपण तर ते सरासरी 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान गेलेलं दिसून येते आणि उन्हाच्या वाढत्या चटक्यामुळे कलिंगड, पपई, स्ट्रॉबेरी, केळी यांची होरपळ होताना दिसते. यासोबतच टोमॅटोसह अन्न पालेभाज्या ज्या आहेत त्यांची सुद्धा वाढ खुंटलेली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होत चाललेला आहे. गंभीर समस्या तो धारण करतोय. आता या सर्व टेन्शनमध्ये एक आनंदाची बातमी अशी आहे, की भारतीय हवामान खात्यानं यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, ज्याच्यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. IMDच्या अंदाजानुसार यावर्षी संपूर्ण देशामध्ये सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तो जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. आता हा पाऊस सरासरीचे 106% असेल. ला निनाच्या प्रभावामुळे यंदा देशामध्ये मान्सून चांगला राहील असं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे. तसेच मान्सूनमध्ये व्यत्यय आणणारा अल निनो कमकुवत होत असून मान्सून येईपर्यंत तो निघून जाईल आणि ला निना हा जो आहे हा पाऊस चांगला पडण्यासाठी गरजेचा असल्याचं सुद्धा IMDनं म्हटलेलं आहे. आता नेमका काय आहे अंदाज तो जाणून घेऊया. अल निनो, ला निना काय आहे हे बघूयात आणि मान्सूनवरती या अल निनोचा, ला निनाचा काय परिणाम होतो ते सुद्धा समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. एकीकडे उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची शेतमाल जो आहे त्याच्यातील दरातील पडझडीमुळे ऑलरेडी होरपळ होतीये. कमी पाणी, वाढतं ऊन याच्यामुळे उत्पादन खर्च वाढलेला आहे. उत्पादन कमी निघतंय आणि अशातच पपई, कलिंगड आणि टोमॅटो याचे दर प्रति किलो 5 ते 7 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा काढणं अवघड झालेलं आहे, ही वास्तविकता आहे. देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे कुठं दुष्काळ पडतोय, कुठं पूर परिस्थिती निर्माण होतीये. आता भारतातील मान्सून आणि हवामानाशी संबंधित सर्व हालचालींवरती अल निनो आणि ला निना या दोघांचा प्रभाव गेल्या काही दशकांपासून वाढताना आपल्याला दिसून येतोय. म्हणजे पाऊस जर का पडणार नसेल, दुष्काळ जास्त असेल तर अल निनो आहे असं सांगितलं जातं आणि पाऊस जर का चांगला पडणार असेल तर ला निना ॲक्टिव्ह आहे असं सांगितलं जातं. म्हणजेच काय तर जेव्हा जेव्हा पावसाचा विषय निघतो, मान्सूनचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा ला निना, अल निनो यांचे विषय निघतातच. स्पॅनिश भाषेतील हे शब्द यावेळी सुद्धा चर्चेत आलेले आहेत. हवामान खात्यानं यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तवताना या दोन्ही शब्दांचा उल्लेख केलेला आहे. आता अल निनो म्हणजे काय हे जाणून घेण्यापूर्वी आपण भूगोलाच्या दोन बेसिक संकल्पना समजून घेऊयात. आता बघा, जिथे हवा आणि पाणी या दोन्ही गोष्टी उबदार असतात त्या ठिकाणची हवा जी आहे ती हलकी होते आणि वर जाऊ लागते. समुद्राचं पाणी असो किंवा आपल्या सभोवतालची हवा जी आहे हे जर का उबदार असेल तर त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होते. या उबदार हवेची किंवा पाण्याची जागा घेण्यासाठी आजूबाजूची थंड हवा आणि पाण्याचे प्रवाह त्या ठिकाणी यायला लागतात. मग ते सुद्धा उबदार होतात आणि मग पुढची सर्व क्रिया जी आहे ती सुरू होते. आता जिथे पृष्ठभाग जो आहे समुद्राचा त्या ठिकाणी पाणी उबदार होतं, तिथं हवा सुद्धा उबदार होते आणि वर जाते आणि त्याच्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये कमी दाब म्हणजेच लो प्रेशर तयार होतं. याशिवाय उबदार पाणी जे आहे समुद्राचं त्याचं बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि ढग तयार झाल्यामुळे त्या भागामध्ये पाऊस पडतो. थोडक्यात काय, जिथे कमी दाब आहे तिथे पाऊस पडतो आणि जिथे उच्च दाब आहे तिथे दुष्काळ पडतो. अल निनो असो किंवा ला निना असो, या दोन्ही भौगोलिक घटना सर्वात मोठ्या महासागरात म्हणजेच पॅसिफिक महासागरात, ज्याला आपण प्रशांत महासागर म्हणतो, तिथे घडतात. आता हे अल निनो नेमकं आहे काय तर हवामानाशी संबंधित ही एक विशेष अशी स्थिती आहे. मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरामध्ये तापमान सामान्यपेक्षा ज्यावेळेस अधिक असतं त्यावेळेस ही परिस्थिती निर्माण होते. सोप्या भाषेमध्ये जर का समजून घ्यायचं म्हटलं तर अल निनोचा ज्यावेळेस प्रभाव असतो त्यावेळेस तापमान खूप जास्त असतं, त्याचा भारताच्या हवामानावरती परिणाम होतो आणि अशा परिस्थितीमध्ये भयंकर उन्हाचा सगळ्यांनाच सामना करावा लागतो आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. आता स्पॅनिशमध्ये या अल निनोला लिटल बॉय किंवा क्राइस्ट चाइल्ड असं सुद्धा म्हणतात आणि या घटनेला हे नाव देण्यात आलं कारण की 17व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये दक्षिण अमेरिकन मच्छीमारांनी हे प्रथम ओळखलं होतं की एका पर्टिक्युलर काळामध्ये, मासेमारीच्या काळामध्ये समुद्राचं जे पाणी आहे हे नेहमीपेक्षा जास्त उबदार असतं. आता या अल निनोचा जागतिक हवामानावरती आणि भारतीय मान्सूनवरती विपरीत परिणाम होताना दिसून येतो. जेव्हा अल निनो असतो त्यावेळेस समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढतं आणि मग होतं काय, त्या भागामध्ये जे वारे वाहणारे असतात ते वारे कमकुवत होतात आणि मग होतं काय तर मान्सून जो आहे
मान्सून म्हणावा तितका प्रभावी होत नाही. मान्सूनचे वारे ज्या वेगाने येणं अपेक्षित आहे, ज्या क्षमतेने येणं अपेक्षित आहे, ते होत नाही आणि आपल्या इथं दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. आता अल निनो जे आहे याचा समुद्राच्या तापमानावरती, सागरी प्रवाह जे आहेत त्याच्या वेगावरती आणि त्याच्या ताकदीवरती सुद्धा परिणाम होत असतो. भारताचा या अल निनोशी थेट संबंध नाही. जर का तुम्ही भूगोल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येईल हे सगळं काही जे घडतंय ते ऑस्ट्रेलिया आणि त्याच्या आजूबाजूला घडताना दिसून येतं. पण जेव्हा अल निनोचा विषय येतो तेव्हा भारतामध्ये मान्सून हा कमकुवत होतो. त्याच्यामुळं आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळ सुद्धा पडतो. अगदी किनारपट्टीचा जो भाग आहे तिथे सुद्धा कमी पाऊस पडतो. भारतामध्ये हिंदी महासागर आणि इकडचा अरबी समुद्र जो आहे, इथून येणारे मान्सून वारे जे आहेत याच्यामुळं सर्वाधिक पाऊस पडतो आणि अल निनोमुळे होतं काय तर हे मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि याच्यावरती शास्त्रज्ञ संशोधन सुद्धा करतायत. त्याचा प्रभाव जो आहे या अल निनोचा कधी कधी जास्त असतो, कधी कमी असतो, पण प्रत्येक वेळेस त्याचा वाईट परिणाम मान्सूनवरती झाल्याचं दिसून येतं. आता गेल्या 65-66 वर्षांचा जो काही अभ्यास झालेला आहे, त्याच्यामध्ये हे दिसून आलेलं आहे, की तब्बल 14 वेळा या प्रशांत महासागरामध्ये अल निनो सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अल निनो सक्रिय झालेला होता आणि त्यापैकी 9 वेळा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि त्याच्यामुळं फार महत्त्वाचा आहे या अल निनोचा परिणाम. आता दुसरं काय आहे तर ला निना. ला निना म्हणजे काय तर दक्षिण पूर्व आफ्रिका आणि उत्तर ब्राझीलमधील सामान्य पावसाच्या परिस्थितीशी संबंधित ही सगळं घटना आहे. ला निनाचा प्रभाव ज्यावेळेस असतो तो अगदी अल निनोच्या उलट आहे. ला निनाचा स्पॅनिशमध्ये अर्थ लहान मुलगी असा होतो. आता ह्याच्यामुळं होतं काय तर पॅसिफिक महासागरामधलं जे पाणी आहे हे सामान्यपणे थंड होतं. वारे सुद्धा जे वाहणारे आहेत ते मजबूत होतात. सागरी प्रवाह सुद्धा मजबूत असतात आणि त्याच्यामुळं आपल्या इथे मान्सून जो आहे हा सामान्यपेक्षा चांगला बरसतो, जास्त बरसतो. ला निनाच्या प्रभावामुळेच यावर्षी सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता परत एकदा हे समराईज जर का करायचं म्हटलं तर ला निना ज्यावेळेस असतं त्यावेळेस वारे जे आहेत वाहणारे हे सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक मजबूत असतात, जास्त ताकदवान असतात आणि ज्यावेळेस ला निना अधिक तीव्र असतं त्यावेळेस चक्रीवादळाचा हंगाम सुद्धा मोठा असतो. आता या दोन्ही परिस्थिती घ्या, अल निनो असू द्या किंवा ला निना असू द्या, या दोन्हींचा भारतावरती परिणाम होतो का तर निश्चितपणे होतो. ज्या वर्षी अल निनोचा प्रभाव असतो त्यावेळेस आपल्या इथे जास्तीत जास्त गरमी होते, जास्तीत जास्त उष्णतेचा प्रभाव दिसून येतो. दुष्काळ सदृश परिस्थिती सुद्धा निर्माण होते. मान्सूनवरती त्याचा परिणाम होतो. पाऊस उशिरा येतो, पडला तरी म्हणावा तसा पाऊस पडत नाही. एकाच ठिकाणी जास्त पडेल, कुठेतरी कमी पडेल असं नेहमी दिसून येतं. आणि ला निना ज्यावेळेस परिस्थिती असते त्यावेळेस सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचं दिसून येतं. आता बघा भारतीय मान्सूनवरती हे दोन्ही शब्द जे आहेत ला निना आणि अल निनो हे डायरेक्ट प्रभाव टाकतात. मान्सूनसाठी आपल्या चांगला आहे का ला निना तर निश्चितपणे चांगला आहे आणि अल निनो त्रासदायक आहे का तर अल निनो हा त्रासदायक आहे. फक्त आता अडचण अशी आहे की मान्सूनसाठी महत्त्वाचा असलेला किंवा प्रभावी असलेला ला निना जो आहे याचा प्रभाव संपला असल्याचं अमेरिकेच्या वेधशाळेनं जाहीर केलेलं आहे. याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतातील मान्सून कसा असेल याचा अंदाज लावणं कठीण जातंय आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने या संदर्भातली घोषणा सुद्धा केलेली आहे. आता ला निना हे भारतासाठी फार महत्त्वाचं आहे, भारतातील पावसासाठी फार महत्त्वाचं आहे. हे मी तुम्हाला मगाशी सांगितलंच. चांगल्या पावसासाठी ही अनुकूल स्थिती मानली जाते. त्याच्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये चांगला पाऊस सुद्धा झालेला आहे. पण ला निनाची परिस्थिती जर का संपली आहे असं जर का अमेरिकन वेधशाळा म्हणत असेल तर येणारा मान्सून कसा असेल हे आत्ताच सांगणं थोडंसं अवघड जाऊ शकतं. आता याच्यात आणखी चिंता ही आहे की ऑस्ट्रेलियाच्या हवामान तज्ज्ञांनी सुद्धा अशाच पद्धतीची बातमी दिलेली आहे. आता हिंदी महासागरामध्ये जी परिस्थिती आहे ही किमान ऑगस्टपर्यंत तरी तटस्थ राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. आता गेल्या 12 वर्षामध्ये पहिल्यांदाच मान्सून पूर्वी आणि त्याच्यानंतर अल निनो किंवा ला निना नसेल असं सुद्धा सांगितलं जाते. आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं अल निनो असू द्या किंवा ला निना असू द्या प्रशांत महासागराशी संबंधित आहेत आणि या दोन्हींचा आपल्या मान्सूनवरती परिणाम होतो. मान्सून चांगला किंवा वाईट हे दोघंच ठरवत असतात. आता या सर्व परिस्थितीमध्ये भारतीय हवामान खात्याचे मान्सूनचे माजी शास्त्रज्ञ राजीवन म्हणतात की ला निना तटस्थ असताना मान्सूनचा अंदाज लावणं कठीण आहे.
हवामान शास्त्रज्ञांना आता अधिक सावध राहावं लागेल. अटलांटिक महासागरातील परिस्थितीवरती बारीक नजर ठेवावी लागेल. आता ह्या सर्व परिस्थितीमध्ये अंतर्गत प्रवाह जे असतात हे फार महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. याच दरम्यान स्कायमेटचा सुद्धा अंदाज आलेला आहे. त्यांनी यंदा पाऊस दीर्घकाळासाठी 103% होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. थोडक्यात काय, यंदा पाऊस चांगला असणार आहे असाच अंदाज वर्तवला जातोय. आता याच वेळेस हेही लक्षात घेणं गरजेचं आहे, की हे अंदाज आहेत. गेल्या काही काळातील हवामानाचे जर का आपण अंदाज बघितले, तर अल निनो असू द्या किंवा ला निना असू द्या, यांच्या पॅटर्नबाबत जगभरातील वैज्ञानिकांचे, हवामान तज्ज्ञांचे अंदाज चुकताना दिसून येत आहेत. काही महिन्यांपूर्वीच आता ला निना पॅटर्न असेल, अंदाज वर्तवण्यात आलेला होता. ला निनाच्या प्रभावामुळे आपल्या देशामध्ये कडाक्याची थंडी पडेल असं भाकीत सुद्धा वर्तवण्यात आलेलं होतं, पण तसं काही झालेलं नाही. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेमध्ये जर का आपण बघितलं, तर भीषण दुष्काळ पडलेला आहे. या दुष्काळातून आफ्रिका ला निनामुळं बाहेर पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. पण झालं काय? तिथे अल निनो नंतर ला निनाची परिस्थिती अजूनही ॲक्टिव्ह झालेली नाही. म्हणजेच काय? तर हवामान तज्ज्ञांचे अंदाज चुकलेले आहेत आणि त्याच्यामुळं वाट बघणं इतकंच आपल्या हातामध्ये आहे पुढचे अजून 2 महिने. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.